धुळ्यात तब्बल 11,000 मृत मतदारांचं मतदान झालेलं आहे। प्रशासनाचा कानाडोळा होतो अशी चर्चा रंगू लागली आहे। अनिल गोटे यांच्याकडून आता गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल करणार माजी आमदार अनिल गोटे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। गंभीर आरोप केलाय। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 11,000 मृत व्यक्तींच्या नावाने मतदान झाल्याचा गौप्यस्फोट आरोप या ठिकाणी धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय। याबाबत आता निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। आम्ही महापालिकेला विचारलं किती लोक मेले, तर त्यांनी आकडा लिहिलाय 12,000 काय। तर किती दिवसात आम्ही महापालिकेला विचारलं 2019 ते 2024 5 वर्षात किती मेले, तर महापालिकेचा आकडा आहे 12,000 आणि 10 वर्षातला निवडणूक अधिकाऱ्यांचा आकडा आहे 3,117। म्हणजे धुळे शहर असा भाग्यशाली मतदारसंघ आहे की लोकांनी मृत्यूनंतर पण मतदान केलं, आपला हक्क बजावलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।